आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी. तयारीला लागा, स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन स्पर्धा भेटीसाठी येत आहे. अल्पावधीत वाचकाभिमुख सेवा देऊन लोकप्रिय बनलेल्या स्मार्ट न्यूजने महिला वाचक वर्गासाठी स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन या विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षीचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण स्मार्ट न्यूज चॅनलवरून प्रसारित होणार आहे. त्यामुळे महिला समूहांना त्यांचे व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याची संधी मिळणार आहे. याचा लाभ घेऊन महिला वर्गाने या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महिला वर्गाला आपल्या कल्पकतेचा आविष्कार घडविण्याची संधी आहे. सर्व महिला सदस्यांना 9 दिवस वेगवेगळ्या रंगामधील आपले व्हिडिओ आणि छायाचित्रे पाठविता येणार आहेत. याबद्दलचा तपशील दैनंदिन स्वरूपात प्रसिद्ध होत राहणार आहे, याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. 9 दिवसांमध्ये कोणत्या रंगाचा पेहराव असणार आहे याचा तपशील देखील दैनंदिन स्वरूपात देण्यात येणार आहे. महिलांच्या समूहांमध्ये किमान 4 आणि कमाल 10 सदस्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक भूमिका बाजीकर, मोबाईल क्रमांक 9880812528 आणि पूजा मालशेट, मोबाईल क्रमांक 9886675219 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्री विसर्जनाचा सोहळा 20 तास चालला. श्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट. दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा तालिबान्यांचा सपाटा सुरू. भाजप नेत्यांना धमकी प्रकरणी 3घांना अटक. भाजपकडून सेवा समर्पण अभियान गतिमान. बारवाड ग्रामस्थांचे निवेदन. चिगुळे ग्रामस्थांचा कचरा डेपोला विरोध. निवेदनाद्वारे मागणी. बसच्या मार्ग बदलामुळे जोयडा रामनगर भागातील प्रवाशांचे हाल. हिंदू जनजागृती समितीतर्फे विशेष परिसंवाद संपन्न. गणेबैल जवळ ट्रकने पेट घेतल्याने धावपळ. फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा. फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा चालविणाऱ्या बेळगावकरांनी श्री विसर्जन सोहळा शांततेत पार पाडला. रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या सोहळ्याची सांगता सोमवारी सकाळी 6 वाजता झाली. तब्बल 20 तास हा सोहळा सुरू होता. काही अपवाद वगळता शांततेत हा उत्साहाचा सोहळा पार पडला. गणेश भक्तांनी रविवारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मागील 10 दिवसांपासून मुक्कामास असलेल्या गणेश बाप्पाला भक्तांनी श्रद्धापूर्ण वातावरणात निरोप दिला. तसेच पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले. श्री विसर्जनाच्या प्रक्रियेला सकाळपासूनच सुरुवात झाली होती. कोरोनाच्या निर्बंधांमुळे श्री विसर्जनाची मिरवणूक यावर्षी निघाली नाही. मात्र भक्तांनी आपल्या श्रद्धा भावनेने पारंपरिक भक्तीने बाप्पांना निरोप देण्यासाठी भर दिला होता. सकाळपासूनच सार्वजनिक श्री विसर्जन ठिकाणी
भक्तांची गर्दी सुरू झाली होती. श्री कपिलेश्वर तलाव, श्री रामेश्वर तीर्थ, किल्ला तलाव, अनगोळ तलाव यासह अनेक ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक तलावांमध्ये आणि विहिरींमध्ये श्रींचे विसर्जन झाले. त्याचबरोबर महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सोयीनुसार सार्वजनिक फिरत्या विसर्जन कुंडांमध्ये देखील विसर्जन करण्यात आले. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करीत बालचमू बाप्पांना निरोप देताना दिसून येत होता. बेळगाव शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी देखील गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. बेळगाव तालुका परिसरातील भक्तांनी मार्कंडेय नदी किनारी श्री मूर्तींचे विसर्जन केले. गणेश भक्तांनी बाप्पांना निरोप देताना पुढच्या वर्षी कोरोनाचे संकट निवारण करण्याकडे साकडे घातले. बाप्पांच्या विसर्जनासाठी प्रशासनाने पूर्ण व्यवस्था केली होती. महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी विशेष परिश्रम घेण्यात येत होते. कपिलेश्वर तलाव या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करून विसर्जन करण्यात आले. श्री विसर्जनाला लागले लाठीमार आणि वादाचे गालबोट. मागील 10 दिवसांपासून सुरू असलेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची सांगता रविवारी झाली. या उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या श्री विसर्जन मिरवणुकीला अनुमती देण्यात आली नव्हती. मात्र भक्तांच्या अमाप उत्साहामुळे मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री विसर्जनाचा सोहळा शांततेत पार पडला तरी काही कारणांनी या सोहळ्याला गालबोट लागले. कपिलेश्वर तलावावर गणपती विसर्जनाच्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील तेही लाल पिवळ्या रंगात फलक लावण्यात आल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळाचे गालबोट गणेश विसर्जन कार्यक्रमाला लागले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन फलक इतर भाषेत का लावला नाही असा सवाल महानगरपालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांच्या समोर उपस्थित केला. नजरचुकीने असे झाले असून यापुढे होणार नाही असे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी झालेल्या वादावादीमुळे वातावरण चांगलेच तापले. लक्ष्मी निपाणीकर यांनी या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. एसीपी NV बर्मनी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून गोंधळ मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र काही गणेशोत्सव मंडळांच्या वाहनांसमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष उत्साही वातावरणात सुरू होता. त्यामुळे मिरवणुकीस विलंब लागत आहे असे कारण पुढे करून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुन्हा वादावादीचे प्रकार घडले. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा तालिबान्यांचा सपाटा सुरू. अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर देश तालिबान्यांच्या ताब्यात गेला आहे. तसेच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तेव्हापासून देशामधील वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये कैद असणाऱ्या दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा सपाटाच या दहशतवादी संघटनेनं सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या तुरुंगामध्ये कैद असणाऱ्या ISKPचा दहशतवादी एजाज अहंगरलाही तालिबान्यांनी तुरुंगातून मुक्त केला आहे. ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे. तुरुंगामधून सुटलेला एजाज हा जम्मू काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण यंत्रणांविरोधात कारवाई करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हा दहशतवादी मूळचा पाकव्याप्त काश्मीरमधील आहे. मात्र त्याने अनेकदा भारतामध्ये घुसखोरी करून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचं सांगितलं जातं. त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे संरक्षण यंत्रणांकडे आहेत. भाजप नेत्यांना धमकी प्रकरणी तिघांना अटक. कर्नाटकमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदेशीर इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात केल्या जाणाऱ्या कारवाईंमध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे उजव्या विचारसरणीच्या एका व्यक्तीने राज्यातील 3 भाजपा नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणांसंदर्भात मंगळूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या धर्मेंद्र सुरतकल यांनी हिंदू महासभेच्या वतीने वक्तव्य करताना या बेकायदेशीर बांधकामाविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला विरोध केला होता. पत्रकार परिषदेमध्ये सुरतकल यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आणि मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विरोधात वक्तव्य करण्यात आली. या प्रकरणांसंदर्भात बोलताना सुरतकल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. जर आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी महात्मा गांधींना मारून टाकलं तर मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि जोल्ले यांना काय वाटतं, आम्ही त्यांना सोडून देऊ काय, असं सुरतकल यांनी म्हटल्याचं द हिंदूने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. भाजपकडून सेवा समर्पण अभियान गतिमान.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेण्यात आलेले सेवा समर्पण अभियान गतिमान करण्यात आले आहे. त्याचा सामान्य जनतेला लाभ पोहोचविण्यात येत आहे अशी माहिती भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या संदर्भात खासदार मंगला अंगडी, भाजपचे विभाग प्रभारी बसवराज यक्कंची यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी केलेल्या सूचनेनुसार गोरगरिबांना धान्य किटचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 14 कोटी किटचे वितरण झाले आहे. त्याचप्रमाणे व्यापक स्वरूपात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. त्या दिवशी देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध स्वरूपातील विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजपचे प्रसिद्धी विभाग प्रमुख शरद पाटील, शेखर हंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बारवाड ग्रामस्थांचे निवेदन. चिकोडी तालुक्यातील बारवाड गावामध्ये पूरग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्त सुविधांपासून वंचित राहिले आहेत. याची गंभीर दखल घेण्यात यावी आणि पूरग्रस्तांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी बारवाड ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागण्यांचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांच्या नावे सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मागील अनेक वर्षांपासून बारवाड गावाला पुराचा फटका बसतो आहे. यामधून ग्रामस्थांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थ आहोत सगळे. आमची एक अशी अपेक्षा आहे की आम्हाला 2004 साली नवग्राम योजना 60 लोकांसाठी बांधून दिली होती. त्यानंतर त्यामध्ये प्रत्येक वर्षी पाणी आल्यामुळं ती घरांची पडझड पण झाली आहे आणि त्या घरात राहण्यायोग्य काहीच राहिलेलं नाही आहे. तर त्याच्या बदल्यात आम्हाला गव्हर्नमेंटने बारवाड गायरांमध्येच आम्हाला एक 60 घरं उपलब्ध करून दिली होती. पण ते हस्तांतर अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. तर ते हस्तांतर करून मिळावेत म्हणून आम्ही आज DC साहेबांना अर्ज देण्यासाठी सर्व बारवाडचे ग्रामस्थ आम्ही सर्व आलेलो आहोत. तुमचं लवकरात लवकर आम्हाला याची फक्त व्हावे असे सगळ्यांची इच्छा आहे. चिगुळे ग्रामस्थांचा कचरा डेपोला विरोध, निवेदनाद्वारे मागणी. कणकुंबी तालुका खानापूर ग्रामपंचायत हद्दीतील चिगुळे गावच्या ग्रामस्थांनी या गावात कचरा डेपो निर्मितीला विरोध प्रकट केला आहे. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच यापूर्वी ग्रामपंचायत अध्यक्ष खाचू गुरव आणि PDO सुनील अभारी यांना कचरा डेपो प्रकल्पाला विरोध करत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की चिगुळे गावची वाढती लोकसंख्या आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन तसेच याचा शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणार. यासाठी सरकारच्या कचरा डेपो प्रकल्पाला चिगुळे गावचा कडाडून विरोध होत आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष खाचू गुरव तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ गणपत गावडे आदी उपस्थित होते. बसचा मार्ग बदलल्यामुळे जोयडा रामनगर भागातील प्रवाशांचे हाल. कारवार येथून बेळगावकडे येणाऱ्या बसच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून कारवार येथून पहाटे 6 वाजता सुटून बेळगाव येथे 11:30 वाजता पोहोचणाऱ्या बसमुळे जोयडा, गणेशगुडी, जगलबेट, रामनगर, लोंढा आदी भागातील प्रवाशांना सदर बस अत्यंत सोयीस्कर होती. परंतु गेली 20 दिवस सदर कारवार बेळगाव बस कारवार येथून सुटून जोयडापर्यंत येऊन जगलबेट, रामनगर मार्गे न जाता जोयडावरून दांडेली बर्शी मार्गे 40 किलोमीटरचा फेरा मारून बेळगावला जात आहे. दांडेली येथून बेळगावकडे जाण्यासाठी अनेक बस असल्याने कारवार बेळगाव बसमध्ये प्रवासी कमी प्रमाणात जात असल्याचे बस वाहन चालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा मार्ग बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सदर चुकीच्या निर्णयामुळे बस वाहतूक डेपोचेही नुकसान होत आहे. याबरोबरच जगलबेट, रामनगर, लोंढा भागातील प्रवासी आणि विद्यार्थी वर्गाचेही हाल होत आहेत. त्यामुळे ती बस पुन्हा पूर्ववत याच मार्गे चालू करण्याची मागणी करण्यात येत आहे. हिंदू जनजागृती समितीतर्फे विशेष परिसंवाद संपन्न. सध्या भारतीय मुसलमानांकडून केवळ मांसच नव्हे तर प्रत्येक पदार्थ आणि वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात हलाल असण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विविध आस्थापनांना हलाल सर्टिफिकेट घेणे अनिवार्य केले जाऊ लागले आहे. याद्वारे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी इस्लामी अर्थव्यवस्था म्हणजेच हलाल इकॉनॉमी अतिशय धूर्तपणे निधर्मी भारतात लागू करण्यात आली आहे. ही हलाल अर्थव्यवस्था काय आहे? हलाल अर्थव्यवस्थेतून मिळणारा पैसा नेमका कोण
कोणत्या कारणासाठी वापरला जातो या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने चर्चा हिंदू राष्ट्र की या परिसंवाद मालिकेत हलाल सर्टिफिकेशन एक आर्थिक जिहाद या विषयावर विशेष संवाद आयोजित केला होता। या विशेष संवादामध्ये झटका सर्टिफिकेशन अथॉरिटीचे चेअरमन रवी रंजन सिंह, विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष नीरज अत्री तसेच या विषयाचे अभ्यासक तथा हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे सहभागी झाले होते। आपण सर्वांनी हलाल इकॉनॉमी, हलाल सर्टिफिकेशन किंवा हलाल जिहाद हे 3 शब्द मागच्या 1.5 ते 2 वर्षात निश्चितपणे ऐकलेले असतील। ज्याप्रमाणे संपूर्ण देशभरामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, सायबर जिहाद, फतवा जिहाद किंवा बॉलिवूड जिहाद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जिहादनं एक थैमान घातलेलं आहे, त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेला एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारा हलाल जिहाद अर्थात हलाल सर्टिफिकेशन एक मोठ्या प्रमाणावरचं षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे। आणि हा हलाल जिहाद नेमका काय आहे? हल्दीरामच्या प्रोडक्टपासून ते IRCTC पर्यंत आणि कॉस्मॅटिक्सपासून ते अगदी खाण्याच्या पदार्थांपर्यंत हे हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या काही संघटना, काही NGOज या देशामध्ये आहेत। आणि या सर्व जिहाद संदर्भात, या सर्व संघटनांसंदर्भात माहिती देणारा एक कार्यक्रम हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेला आहे। हलाल सर्टिफिकेशन एक आर्थिक जिहाद या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा। माझं विशेष करून हिंदुत्वनिष्ठ बांधव, व्यापारी बांधव, उद्योजक जगतातील बांधवांना विनंती राहील की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा, कारण आत्ता या हलाल जिहादच्या माध्यमातून, हलाल सर्टिफिकेशनच्या माध्यमातून देशातली जर अर्थव्यवस्था आपण पाहिली तर त्याच्यासारखीच अर्थव्यवस्था या हलाल इकॉनॉमीने तयार केलेली आहे। आणि याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला सर्वांना एकत्रित यावं लागेल। गणेबैल जवळ ट्रकने पेट घेतल्याने धावपळ। गोवा बेळगाव महामार्गावरील गणेबैल तालुका खानापूर नजीक नव्याने बांधण्यात येत असलेल्या टोल नाक्यावर ट्रकने अचानक पेट घेतल्याने ट्रक जळून खाक झाला। या घटनेमुळे येथील ये-जा करणाऱ्या नागरिकांची धावपळ झाली। बेळगाव येथून गुंजीच्या दिशेने काळी पावडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या समोरील फ्रंट एक्सल गणेबैल येथील टोल नाक्यावर अचानक मोडून ट्रक कलंडला आणि ट्रकने अचानकपणे पेट घेतला। ताबडतोब बेळगावमधील अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। सदर वाहन उत्तम बापशेट यांच्या मालकीचे आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे नुकसान झाले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। इचलकरंजी निपाणी रस्त्यावर असलेल्या दूधगंगा नदीवरील बेडकीहाळ शिरदवाड पुलावरील लोखंडी संरक्षण कठड्याची दयनीय अवस्था झाली असताना पाटबंधारे खाते मात्र
निर्धिस्त असून सदर ढासळलेल्या संरक्षण कठड्या जागी बांबूचा आधार दिल्याने सदर पाटबंधारे खाते गरीब झाले की काय अशी संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे। त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच संबंधित खात्याला जाग येणार की काय असा सवाल नागरिकांच्या मधून पुढे येत आहे। बोरगाव, इचलकरंजी, निप्पाणी आणि चिकोडी हा आंतरराज्य मार्ग असून या मार्गावरील दूधगंगा नदीवरील पुलावरून वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे। गेल्या 2 वर्षांपासून दूधगंगा नदीला मोठा महापूर येऊन पुलावर पाणी राहिल्याने या पुलावरील संरक्षण लोखंडी दुभाजकाची वाहताहत झाली आहे। सदरची ही व्यवस्था एखाद्या वाहनधारक अगर व्यक्तीच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखी आहे। त्यामुळे पाटबंधारे खात्याला पुलावरील धोकादायक जागी लोखंडी पाईप बसविण्याऐवजी बांबू बसविण्याची नामुष्की आल्याने नागरिक आणि वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। लसीकरणात कर्नाटक अव्वल। शुक्रवारी एकाच दिवसात 29 लाख जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले। याद्वारे देशामध्ये कर्नाटकने लसीकरणात अव्वल स्थान पटकावले होते। संपूर्ण देशाच्या तुलनेत कर्नाटकात 11% लसीकरण झाले। कर्नाटकची ही उल्लेखनीय कामगिरी असल्याची माहिती आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांनी दिली। येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती। देशभरात 30 लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। शनिवारी सकाळी 8:30 पर्यंत 29,50,093 जणांना लस देण्यात आल्याची नोंद करण्यात आली। 1.68 लाखाचा आकडा यामध्ये मिळवायचा आहे। तो मिळाल्यास एकूण लसीकरणाचा आकडा 31 लाखांवर जाणार आहे। कर्नाटकने लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली होती। याकरिता 14,401 केंद्र स्थापन केली होती। एका केंद्रात सरासरी 205 जणांना लस देण्यात आली। 14 जिल्ह्यांनी उद्दिष्टापेक्षा अधिक जणांना लस दिली। कंगराळी खुर्द येथील विसर्जन व्यवस्था ठरली कौतुकास्पद। कंगराळी खुर्द येथील गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने केलेली मार्कंडेय नदीवरील गणपती विसर्जन व्यवस्था नागरिकांच्या कौतुकास पात्र ठरली असून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह बहुसंख्य सदस्यांनी 10 तास महादेव मंदिरापाशी थांबून शिस्त लावली। नियोजित वेळेत सायंकाळी 6च्या आत श्रीमूर्ती विसर्जन केलेली। गावातील श्री कपिलेश्वर गणेशोत्सव मंडळ, संभाजी गल्ली, गणेशोत्सव मंडळ पाटील गल्ली, गणेशोत्सव मंडळ रामदेव गल्ली आणि वरसिद्धी गणेशोत्सव मंडळ चौथा क्रॉस रामनगर या मंडळांनी वेळेत गणपती विसर्जन करून सामाजिक आणि शासकीय बांधिलकी पाळल्याने ही मंडळे बक्षिसांसाठी पात्र ठरली आहेत असे ग्रामपंचायत कार्यालयातून सांगण्यात आले आहे। यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे शासनासह नागरिकांनी निर्बंध पाळणे गरजेचे होते। त्यानुसार ग्रामपंचायतीने काल दिवसभर खडी मुरुम टाकून वाहतूक व्यवस्था तसेच विद्युत दिव्यांची सोय केली होती। तसेच सायंकाळी 6 पूर्वी सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन बक्षीस जाहीर केले होते। निर्माल्य जमा करण्यासाठी नदी काठावर 2 ट्रॉल्या उभ्या केल्या होत्या। वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांबरोबर अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले। शिन्नोळीत शिवाजी विद्यापीठ केंद्रात प्रवेश सुरू। सीमा भागातील मराठी भाषिकांकरिता अपारंपरिक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र आणि लोक विकास केंद्र यांच्या अंतर्गत कौशल्य आणि उद्योजकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम केंद्र शिन्नोळी येथील वसंत विद्यालय येथे सुरू झाले आहे। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीमा भागात विद्यापीठाचे काही कौशल्य आणि उद्योजकता विकासावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचे जाहीर केले होते। त्यानुसार विद्यापीठाने सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून त्यानुसार हे कोर्सेस सुरू होत आहेत। केंद्राच्या वतीने सध्या 5 अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे। यामध्ये काजू प्रक्रिया उद्योग आणि विक्री, बटाटा आणि रताळी प्रक्रिया उद्योग आणि विक्री, टॅली, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ड्रेस डिझायनिंग यांचा समावेश आहे। संगणक ऑपरेटर्स अभावी बिम्स रुग्णालयात गोंधळ। बिम्स रुग्णालयाचा कारभार नेहमीच वादाचा विषय ठरला आहे। या त्या कारणाने जिल्हा रुग्णालय वादग्रस्त ठरले आहे। चिकित्सा विभागासह 7 संगणक ऑपरेटर्सना कामावरून कमी करण्यात आल्याने रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला आहे। जिल्हा रुग्णालयातील तात्काळ चिकित्सा विभागासह वेगवेगळ्या विभागामध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या संगणक ऑपरेटर्सना कामावरून अचानक कमी करण्यात आले आहे। यामुळे गुरुवारी रुग्णालयातील तात्काळ चिकित्सा विभागासमोरील रुग्णालय
रुग्णांची नोंद करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने रुग्णांना तासनतास तात्कळत थांबावे लागले. रुग्णांची नोंद करून घेणाऱ्या विभागातील संगणक कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालयातील समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. रुग्णांची नोंद करून घेऊन उपचारासाठी कागदपत्र तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामावरून काढण्यात आल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोरही प्रश्न उभा ठाकला होता. भ्रष्टाचार मुक्तीसाठी लढा देण्याचा आपचा निर्धार. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत आम्ही 27 जागा मिळवल्या. यात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी आम्ही आगामी काळात सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात शासकीय यंत्रणा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आमचा लढा कायम राहील. तळागाळातील लोक आमच्याशी जोडले जावेत म्हणून पक्ष सदस्य नोंदणी मोहीम सुरू करत आहोत, अशी माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष आणि जिल्हा प्रसार माध्यम विभाग प्रमुख अनिस सौदागर यांनी सांगितले. ते कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, शहर अध्यक्ष अरविंद कपाडिया, बेळगाव तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सेक्रेटरी अब्दुल शेख, सुरेंद्र तळवळकर उपस्थित होते. चिटणीस हायस्कूलमध्ये ओझोन दिन. टिळकवाडी येथील जी चिटणीस इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. शिक्षिका अश्विनी सराफ यांनी ओझोनचे महत्त्व सांगितले, तर विद्यार्थी गुरुप्रसाद अंकलगी यांनी ओझोन दिवस आणि ओझोन थर याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार, चित्रकला शिक्षिका ज्योती चौगुले, शुभांगी माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांची पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली. प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लष्करी जवानाच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ. नागुर्डा तालुका खानापूर येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचे जवान संतोष नामदेव कोलकार यांचे निधन झाले आहे. पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. आपल्या 18 वर्षाच्या सेवेत त्यांनी जम्मू काश्मीर, लेह लडाख, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नेपाळ, बंगाल, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणी देशसेवा बजावली. सेवेत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला, त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. 25 एप्रिल 2003 रोजी ते बेळगावच्या 17 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सोमवारी दुपारी नागुर्डा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. महाराष्ट्रात बस सेवेला ब्रेक, वडाप मात्र सुसाट. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकची बस सेवा बंद झाल्याचा गैरफायदा वडाप चालक घेत असून प्रवाशांकडून चौपट दराने वसुली सुरू केली आहे. याकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले असून नाक्यावरील त्यांची तपासणीही थांबवली आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढल्याने कर्नाटकमधून विशेषतः बेळगाव आणि चिक्कोडी आगारातून महाराष्ट्रात जाणारी बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. बेळगावातून नाशिक, मुंबई बस सेवा सुरू असल्या तरी या बस कोल्हापूर शहरात न जाता थेट महानगरावरून जात आहेत. अथणी, चिक्कोडी, विजापूरहून सांगली, मिरजला जाणाऱ्या बस कागवाड पर्यंत जात आहेत. बेळगाव आगारातून कोल्हापूरला जाणाऱ्या बस निपाणी पर्यंत सोडण्यात येत आहेत. पुढे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि मिरजसाठी जाण्यासाठी प्रवाशांना वडापवर अवलंबून राहावे लागत आहे. चेन्नईचा मुंबईवर सुपर विजय. ऋतुराज ब्राव्हो ठरले विजयाचे शिल्पकार. कोरोनामुळे स्थगित झालेल्या IPLचा 2021 हंगाम रविवारपासून सुरू झाला आहे. भारतात पार पडलेल्या पूर्वार्धातील पराभवाचा वचपा काढत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला दुबईच्या मैदानावर 20 धावांनी मात दिली आहे. नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबई समोर 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या. चेन्नईचा मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने नाबाद 88 धावा करत संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने नाबाद 50 धावांची खेळी केली, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 12 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. बेळगावच्या तनिष्का कालभैरव हिला विजेतेपद. मल्लेश्वरम टेबल टेनिस संघटनेच्या वतीने बेंगलोर येथे झालेल्या CVL शास्त्री स्मृती कर्नाटक राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगाव टेबल टेनिस अकॅडमीच्या तनिष्का कपिल काळभैरव हिने 11 वर्षाखालील मुलींच्या गटाचे अजिंक्यपद पटकाविले. यावेळी उपांत्यपूर्व फेरीत तनिष्का काळभैरव हिने अन्नेटे मरीना
हिचा 11-3, 11-3, 11-1 असा पराभव केला, तर उपांत्य फेरीत तनिष्काने अण्णा सुभाष हिचा 11-3, 11-5, 11-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात तनिष्का कालभैरव हिने राशी राव हिच्यावर 9-11, 11-6, 11-5, 11-2 असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. तनिष्का कालभैरव हिला ज्येष्ठ टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. बेळगाव जिल्हा 25 वर्षाखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि KSCA धारवाड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी कणबर्गी रोडवरील KSCA स्टेडियमवर घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हा 25 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड चाचणी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. KSCA धारवाड विभाग अंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगाव जिल्ह्याचा क्रिकेट संघ पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला. KSCA धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समिती सदस्य प्रमोद कामत, प्रशांत लायंदर, समीर केशकामत यांनी संघ निवडला. शेतकरी ट्रॅक्टर चालक संघटना नंदिहळ्ळीतर्फे भव्य रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा. शेतकरी चालक संघटना नंदिहळ्ळी आणि वाकडेवाडी युवक संघटना पाटील गल्ली नंदिहळ्ळी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 22 रोजी सकाळी 10 वाजता भव्य रिव्हर्स ट्रॅक्टर ट्रॉली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 11 रोख रक्कम बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा भाजप ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा मेन रोड ग्रामपंचायत नंदिहळ्ळी या मार्गावर होणार असून इच्छुक शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 6362719330 9380515820 येथे संपर्क साधून नावे नोंदवावीत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.